ते म्हणतात ना लेट पण थेट बॅग आली आणि तो आनंद वेगळाच होता। आणि काही शॉपिंग पण केली होती थोडीफार, ती तुम्हाला दाखवायची राहिली होती। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत। आता माझी तर बॅग आली नाहीये, पण तोपर्यंत आपण मम्मीची शॉपिंग बघू। तर बघा, मम्मीने अशी खूप सुंदर शॉपिंग केली होती। तिला खूप टाइम मिळाला, तिला मैत्रिणी झाल्या होत्या नवीन, त्यामुळे भरपूर अशी शॉपिंग केली होती तिने। तर बघा, हा छान असा तिने एक कुर्ती वन पीस दोन्ही तुम्ही ह्या घालू शकता, ॲज अ वन पीस म्हणून, ॲज अ कुर्ती म्हणून हा तिने घेतला होता। त्यानंतर सुंदर असा हा फ्लोरल मस्त असा व्हाईट वन पीस घेतला होता। आणि जे तुम्हाला फुलं दिसत आहेत ती चक्क थ्रेडवर्क केलेली आहेत आणि फॅब्रिक एवढं सुंदर होतं याचं। खरंच तिथं कपडे खूप सुंदर मिळतात आणि फॅब्रिक क्वालिटी एक नंबर असते। हा बघा, छान असा क्यूटचा एलिफंटचा फ्रॉक। आणि त्यानंतर ही सेम त्याच टाईप हा ड्रेस आहे मुलांचा, म्हणजे मुलींचा पण आणि मुलांचा पण असे ट्विनिंग करण्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन होते असे। तिथं खूप छान एलिफंट प्रिंटमध्ये ड्रेस होते आणि फॅब्रिक बघा खूप छान फॅब्रिक होतं। हा पण टी शर्ट तिने घेतला होता। हा एक टी शर्ट अरवीसाठी घेतलेला, पण तो खूप मोठा झाला, त्यामुळे लकीली तो मला मिळाला त्यामुळं। आणि त्यानंतर हा वन पीस पण खूप छान मिळाला। तिथे फॅब्रिक क्वालिटी खूप छान आहे, तुम्ही प्रत्येक कपड्याची तुम्ही क्वालिटी बघा आणि फिनिशिंग बघा, खूप छान असं फॅब्रिक होतं। त्यानंतर हा स्टोल, असे स्टोल सुद्धा तिथं होते, मार्केटमध्ये खूप स्टोल होते, तर तसे स्टोल तिने घेतले। त्यानंतर ही एक अशी प्लाझो सारखी पॅन्ट होती। त्यानंतर मुलांसाठी भरपूर कपडे घेतलेत, कारण फॅब्रिक क्वालिटी आणि खूप असे व्हाईट फ्रेश कपडे होते, त्यामुळं बघा अशी छान ड्रेस आम्हाला मिळाले। आणि एलिफंट प्रिंट, तिथं एलिफंट खूप असतात, म्हणजे प्राणी खूप असतात तिथं, त्यामुळे मोस्टली आम्ही एलिफंटमध्येच घेतले कपडे। आणि क्वालिटी तुम्हाला बघूनच कळत असेल काय छान क्वालिटी, एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे बघा। छान असे बेबी एलिफंट आहेत, किती ते डिसेंट वाटतात। त्यानंतर जावयांसाठी तिने टी शर्ट घेतले छान असे। हा एक टी शर्ट घेतला होता बघा, खूप छान आणि सिंपल होता, पण मस्त वाटत होता। प्रिंट खूप छान होती त्याच्यावरची, आणि म्हटलं चला आता जावई तर खुश होणार आहेत। हा एक टी शर्ट घेतला होता एलिफंटचा, थायलंडचं असं नाव त्याचं, तो फ्लॅग, आणि मस्त होता हा पण टी शर्ट। आणि त्यानंतर एक पॅन्ट समजून तिने चुकून हा स्कर्ट घेतला, पण तो त्यांचा हा ते म्हणतात ना ऑथेंटिक त्यांचं काहीतरी, तर ते चुकून आलं पण छान आलं, म्हणतात ना त्या टाईप, खूप छान हा स्कर्ट आला त्याच्यातून। आणि त्यानंतर हा एक शर्ट घेतला तिने, 3 शर्ट घेतले होते जावयांसाठी। मग क्वालिटी पण बघा शर्टची, एकदम असं वाटतं कुठल्या तरी ब्रँडेड मॉलमधून आणला आहे शर्ट तो। त्यानंतर हा पण कुर्ता घेतला होता, एक वन पीस टाईप, किंवा आपण जीन्सवर वेअर करू शकतो, छान होता, जरा मोठा साईज होता, प्लस साईजमध्ये होता हा, आणि पुढे असे बांधायला होतं त्याला। त्यानंतर हे आम्ही हे घेतले होते पासपोर्टचे कवर्स, तिथं कस्टमाइज आम्ही करून घेतले होते तिघांनी म्हणजे तिघांसाठी ॲक्च्युली, आम्ही दोघींनी, मम्मीने आणि मी घेतले होते। तर खूप छान पासपोर्ट कवर मिळाले आम्हाला, हार्डली 60 बातला, म्हणजे आपले 120-130 रुपयाला आम्हाला हे पासपोर्ट कवर मिळाले। आपण कलर चॉईस करायचा, लोगो चॉईस करायचा, तुम्ही आपला जर व्हिडिओ बघितला असेल या आधीचा तिथल्या मार्केटचा, तर त्यात तुम्ही पाहिलंच असेल। त्यानंतर हे असं छान असं विलचेन घेतलं शंखांचं, मस्त असं घरात अडकवायला। त्यानंतर असं ही धूप आहे, धूपचे तिथे खूप सारे फ्लेवर्स होते, खूप सुंदर धूप, त्याच्यासोबत वाटी, अगरबत्ती आणि धूप तर प्रत्येक दुकानात तिथं लावलेली पण असायची आणि विकायला पण असायची। तर ती अशा पद्धतीचे तिने धूप घेतलेत, खूप छान त्याचा सुगंध होता। आणि त्यानंतर जे आपले हे असतात मॅग्नेट असतात, त्यानंतर हे असे बाम तिथले खूप फेमस आहेत, आयुर्वेदिक, सर्दी झाली, डोकं दुखायला लागलं तर ते फक्त वास घ्यायचा त्याचा, आणि हे लिक्विड होतं ते कपडाला लावायचं बघा। सगळी जडीबुटी आहे त्या बाममध्ये, खूप फेमस आहेत तिथले हे बाम, 40 बातला, म्हणजे आपले 100 रुपये। आणि त्यानंतर हा स्कर्ट बघा, तो चुकून जो स्कर्ट आला होता तो मी घालून बघितला, तर तिकडचे लोक हे असे ड्रेस घालतात, इवन आमच्या फ्लाईटमधल्या एअर होस्टेस होत्या, त्यांनी असे स्कर्ट घातले होते, त्यांचा युनिफॉर्म असा होता। तर या पद्धतीने तो स्कर्ट आहे, तर थोडासा मोठा आहे पण तो छान वाटत होता। आणि थायलंडचं एक जाऊ दे, आठवण आली तिकडची प्रॉपर एक ड्रेस तिकडचा। आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी माझी बॅग आली, तर बघा ती अशा पद्धतीने पॅक होऊन आली होती, खूप छान व्यवस्थित त्यांनी सील पॅक केली होती। फक्त आतमधलं माझं सामान आहे तसं आहे का हे मला टेन्शन होतं, तर म्हटलं चला आता बॅग तर व्यवस्थित सील पॅक त्यांनी केलेली आहे पूर्ण, बघा प्लास्टिकने त्याला रॅप केलं होतं। आणि मग म्हणून म्हटलं चला व्हिडिओ करूयात, कारण आपलं सामान सगळं व्यवस्थित आहे का नाही, आपण ती कशी खोलली, ते सगळं आपल्याकडे प्रूफ हवा। आणि मला तुम्हाला पण दाखवायचं होतं की कशा पद्धतीने माझी बॅग पॅक होऊन आली व्यवस्थित, तशा पद्धतीने पूर्ण त्यांनी रॅप केलं होतं तिला। आणि माझ्याला लॉक नव्हतं बॅगेला, त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून लॉक केलं होतं। तर हे बघा या पद्धतीने त्यांनी असं लॉक केलं होतं, खूप जाड होतं हे लॉक, अशा पद्धतीने लॉक नसल्यामुळे त्यांनी ते
पॅक केल्या होत्या झिप त्याच्या, म्हणजे झिप कोणीच उघडू नाही शकणार. तर ते असं काढता नाही आलं, त्याला सीझरच लागली आणि सीझरने पण खूप मला ताकद लावावी लागली कारण ते खूप जाड होतं. आणि त्यानंतर ओपन झाली. चला म्हणलं आता देव बाप्पा माझं सामान आहे असं असू दे बाबा. पण बघा उघडल्यानंतर तिथून निघताना मी ज्या पद्धतीने बॅग पॅक केली होती ना त्या पद्धतीनेच माझी बॅग होती. माझं सामान पण हललं नव्हतं, व्यवस्थित सगळं जिथल्या तिथं सामान होतं. आणि माझ्या बॅगेमध्ये होती ज्वेलरी. तर ही ज्वेलरी होती बघा. तिथे मला थोडीफार शॉपिंग करता आली, मला जास्त शॉपिंग नाही करता आली, पण मी ही ज्वेलरी तिथून घेतली होती. तर ही ज्वेलरी होती त्याच्यामध्ये बघा. खूप सुंदर असा हा सेट आहे जो आपण वन पीसवर घालू शकतो किंवा एखाद्या पार्टीवेअर साडीवर इझिली घालू शकतो. आणि असे 4-5 सेट घेतले होते. तर वेगवेगळ्या कलर्समध्ये होते, ब्लॅक अँड व्हाईट असेल, मल्टी कलर असेल, रेड कलरमध्ये, सगळे कलर्स खूप सुंदर होते आणि खूप एलिगंट असे हे सेट होते. ज्यांना वन पीस वगैरे घालायला आवडतात त्यांना हे असे सेट खूप आवडतात, त्यामुळे मी घेतले. तर शॉपिंगचं म्हणताल तर या ट्रिपमध्ये 2 कामं खूप मी महत्त्वाची केली आहेत. ती म्हणजे ही ज्वेलरी आणि सेकंड थिंग ते पासपोर्टचे कवर. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी मला जमल्या करायला असं म्हणलं तरी चालेल, कारण बाकीचं काम मम्मीने करून टाकलं होतं. तर खूप छान असे सेट दीदीला खूप आवडले. आणि अजून माझ्या काही फॅमिली फ्रेंड सर्कल होते त्यांना हे सेट खूप आवडले. पटापट त्यांनी उचलले हे सेट, कारण वन पीसवर हे खूप छान जातात. म्हणजे पार्टीला वगैरे तुम्हाला जायचं असेल तर खूप छान जातात हे. त्यानंतर हा क्लिप घेतला मम्मीने आणि हे असे 2 ब्रेसलेट घेतले, एक माझ्यासाठी एक बहिणीसाठी. पण बॅड लक दोन्ही बहिणीने उचलून नेलेत हे, कारण तिला दोन्ही पण आवडलं. तिला एक कोणतंही चॉईस होत नव्हतं, त्यामुळे तिने दोन्ही पण ती बोलली मलाच हवे आहेत. सो म्हटलं ठीक आहे. आणि खूप छान असे ब्रेसलेट होते बघा. तिथले ब्रेसलेट पण त्याचे मणी बघा तुम्ही, किती छान ते मणी, त्याचं काम, त्याचे कलर्स किती सुंदर होतं ते. आणि थोडंसं माझ्या हातामध्ये हे जरा मोठं होत होतं, तुम्ही जरा बघा माझ्या हातात जरासं लूज होत होतं, पण ते दीदीच्या हातात एकदम परफेक्ट होत होतं, त्यामुळं मॅडमने दोन्ही उचलून नेले. आणि मणी बघा त्याचे असे पाणीदार काचेचे मणी होते, जसं आतमध्ये काहीतरी ठेवलं आहे क्रिस्टल टाईप. आणि मस्त होते, खूप छान. 40 बातला आय गेस हे काहीतरी होतं ब्रेसलेट, आणि मस्त होते. तिच्या हातात एकदम परफेक्ट बसत होते. म्हटलं चला जाऊ दे, मला असं पण लूज होतं आहे, जा घेऊन म्हणलं. पण एक सांगते, तुम्ही कधी थायलंडला गेला ना प्लीज शॉपिंगसाठी भरपूर टाईम काढा, कारण खूप सुंदर अशी ज्वेलरी आणि कपडे तिथं मिळतात. क्वालिटी एक नंबर असते, तुम्हाला बघून कळत असेल. हे सेट पण बघा खूप सुंदर मला सेट मिळाले, त्याची क्वालिटी बघा. हे सेट सेम तुम्हाला गोव्याला मिळतील. मणी थोडेसे छोटे किंवा थोडे मण्यांमध्ये फरक असेल, पण असे सेट गोव्याला आहेत. पण गोव्याला हे सेट खूप महाग आहेत, म्हणजे 600-700 रुपयाला हे सेट तिथे विकतात. त्या कंपॅरिझननी मला थायलंडला हे सेट खूप स्वस्त मिळाले. सो हे आम्ही चॉकलेट्स आणलेले आहेत थायलंडवरून. हे काही ड्रायफ्रूट्स आहेत, ड्रायफ्रूट्स पण तिथे जरा स्वस्त होते आहेत मम्मीने. सो काजू हा गोवा आणि कोकणापेक्षा बेस्ट आहे टेस्टला, खूप सुंदर टेस्ट आहे काजूची. त्यानंतर हे आहेत ओली खारी, खूप टेस्टी आहे ओली खारी पण. पिस्ता पण खूप टेस्टी आहे, दिसताना पण बघा वेगळे दिसतात इथले काजू. आणि बॅड लक की हे मी नाही घेतलं आहे, मम्मीने घेतलं, पण खूप मस्त टेस्ट आहे. काजू पण अगदी मोठे मोठे आहेत आणि खूप छान. 120 बातला काजूचं पॅकेट मिळालं. 120 बात म्हणजे आपले अराऊंड 260 रुपये होतात आपले. तर बघा हे 120 बातचं आहे, म्हणजे आपले 260-270 रुपये झाले. आणि ही एकदम स्वीट चिंच जी आपल्याकडे फ्रूट मार्केटमध्ये 120ला जो बॉक्स मिळतो, ती ही फ्रूट चिंच आहे. ही कितीला मिळाली मम्मी? 200 बातला. आणि हे बाकीचे सगळे चॉकलेट्स आहेत. हे सगळे आता चॉकलेट्सच्या वेगवेगळ्या प्राइजेस आहेत. तर या दोघींचे मिक्स आहेत चॉकलेट्स, सो सगळे एकत्र ठेवले आहेत. ही आहेत, परत ह्यात असे मिक्स चॉकलेट्स आहेत, यात असे मिक्स चॉकलेट्स आहेत. हे असे फ्रूट्स चॉकलेट्स आहेत, मिक्स फ्रूट. त्यानंतर ही पण काही कॅडबरी आहेत. देन या कॅडबरी एअरपोर्टवरनं घेतल्यात, ही चॉकलेट्स. आणि हे चॉकलेट्स एअरपोर्टवरनं घेतलेत आम्ही थायलंडच्या. आणि हे असे छान मस्त असे बॉल्स आहेत, जे मिल्क बॉल्सचे चॉकलेट्स आहेत. सो एवढे चॉकलेट्स दोघींनी मिळून आम्ही घेतलेत. आणि हे मस्त असं आम्हाला हे मिळालं, मॅग्नेट मिळालं छान असं. हे रंजिता ताईने दिले आम्हाला, फ्लाय विथ रंजिता, तिच्याकडून आम्हाला गिफ्ट, एक आठवण ट्रिपची. आणि हे मी घेतलेलं आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हसत राहा, हेल्दी राहा. थँक्यू.